हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मधील मराठी बालवर्तीचा 14वा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील अ आहे, शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? उत्तर, शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली. आ आहे, तुकडोजी कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत? उत्तर आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत. ई प्रश्न आहे, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 2, का ते लिहा. त्यामधील अ आहे, राजाने शिकार करण्याचे सोडले कारण? उत्तर, तुकडोजी महाराजांनी राजाची चूक राजाच्या लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली, म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले. पुढील प्रश्न आहे आ, चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देव बाबा म्हणत कारण? उत्तर, तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देव बाबा म्हणत असत. पुढील प्रश्न बघूयात आपण. ई, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. याचे कारण आहे? उत्तर, तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले, म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. आपण पुढील प्रश्न बघूया. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 3 आहे, तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा. त्यामधील अ आहे, श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? तर इथे तुम्हाला उत्तर दिलेले आहे, हे उत्तर आपण लिहू शकतात. आपण पुढील प्रश्न बघूया. आहे, साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले? तर त्याचे उत्तर आहे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता, तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. पुढील प्रश्न बघूयात आपण. ई प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? उत्तर आहे, जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदांचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य हे केले. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.